मंडळी, कोकण पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। आज आपण कोकणातील वाडी पर्यटन करणार आहोत। कोकणात आल्यानंतर वाडी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। वाडी म्हणजे घराच्या बाहेर असलेली परसातली परसबाग आणि परसबागेमध्ये लावलेली खूप सारी अशी ही झाडं। आत्ताच आपण ही छोटी छोटी जी झाडं बघतोय ती आहे सुपारीची झाडं आणि त्याच्या बाजूलाच असलेली ही नारळाची झाडं। सुपारीची झाडं लावल्यानंतर त्याच्यावरती मिरीचे वेल चढवले जातात। आता समोरच आपण जे काही वेल पाहतोय खूप दाट ते आहेत काळ्या मिरीचे वेल आणि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असे वेल काळ्या मिरीचे लावले जातात आणि काळ्या मिरीचं उत्पादन घेतलं जातं। त्याच जोडीनं समोरच आपण पाहतोय छोट्या छोट्या सुपाऱ्या आलेल्या आहेत, त्याच्या बाजूला नारळ पण आहेत। उंचावरती असल्यामुळे आपल्याला कदाचित दिसणार नाही आणि त्याच्याच जोडीनं आंतरपीक म्हणून बऱ्याच ठिकाणी अशी अननस शेती केली जाते। प्रत्येक परसबागेमध्ये अशी 2-4 झाडं तर आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात आणि खूप सारी अशी मसाल्याची झाडं म्हणजे तेजपत्ता असेल किंवा काळी मिरी असेल किंवा जायफळ असेल, अशा खूप साऱ्या मसाल्याच्या पदार्थांचं इथे लागवड केली जाते। सुंदर अशी वाडी, एक अस्सल कोकण पर्यटन। नुकताच पाऊस पडून गेलाय त्यामुळं सगळीकडं हिरवाई नटायला सुरुवात झालेली आहे। आणि मी तुम्हाला आता थोडीशी काळी मिरी दाखवतो। समोरच आपण काळ्या मिरीचा एक गुच्छ पाहतोय। ही काळी मिरी झाडावरून काढली जाते, त्यानंतर ती उकडून उन्हामध्ये वाळवली जाते आणि त्यानंतर मग तिचं रूपांतर काळ्या मिरीमध्ये होतं आणि ती आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये येऊन विराजमान होते। अस्सल कोकण जीवन हे तर आपण मुंबईला सगळीच पाहतो, पण त्याचं झाड आणि त्याची शेती, अननस शेती, वाडी पर्यटन। बाय मंडळी।